सध्या इकडे वाजले सकाळचे 10. खूप जास्त ऊन पडलंय. मला हे वातावरण सूट व्हायला नियर अबाउट फक्त 3 ते 4 दिवस लागले, पण सूरजलाच माझ्यापेक्षा जास्त वेळ लागून गेला. सिटी सेंटर मॉल या सगळ्या गोष्टी दाखवून देते. लेट्स सी. तर मी फेअर केलंय जस्ट एक कॅज्युअल टॉप आणि एक कॅज्युअल जीन्स. लोक लिटरली बाहेर चेअर टाकून बसलेत उन्हासाठी. त्यांची साफसफाई जी आहे ती रोजच्या रोज केली जाते. आपल्यासारखं नाही आहे की हे लोकांना बसायला बेंच लागतील वगैरे वगैरे. ही लोक जिथे त्यांना जागा दिसेल रस्त्यामध्ये लोक लगेच बसून जातात. घरं आहेत ती अशी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बनवलेली आहेत. या लोकांमध्ये कॉम्पिटिशन लागते त्यात बेस्ट डिझाईन कोणाची असेल घराची यावर. जेव्हा बसने ट्रॅव्हल केलं होतं तर आमच्या बसचे ड्रायव्हर जी होती ती एक लेडी होती आणि त्या लेडीला आम्हाला उतरताना मला सूरजने आठवणीने सांगितलं यू हॅव टू से थँक्यू, कारण की त्यांनी आपल्याला पुढंच केलं आणि जर आपण म्हणत नाही तर ती लोक आपल्याला भांडतात. दॅट यू. सुंदर प्रकारची फुलं आली आहेत ह्या झाडांना. इतके दिवस हे फक्त आणि फक्त अशी सुकलेली काड्या दिसत होत्या आणि ते आता फुलं आली आहेत. तर इथले ट्रॅफिक रूल्स असे आहेत की चालणाऱ्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. इफ आपण रोड क्रॉस करतोय आणि एखादा पेडेस्ट्रियल जर व्यक्ती येत आहे तर आपल्यासाठी ती लोक गाडी थांबवून देतात, किती मोठी रांग असू दे. ही जी क्रॉसिंग लिहिली आहे तर प्रत्येक क्रॉसिंगवरती इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत आणि ते आपण चालणाऱ्यांनी फॉलो करावे लागतात. सिटीच्या एकदम सेंटरमध्ये त्याने बसण्यासाठी अशी ही जागा केलेली आहे. इट्स टोटली इन द सेंटर ऑफ द सिटी. विचार करत होते की आपण थोडंसं उन्हामध्ये बसूयात, कारण की ऊन खूप चांगलं आलं आहे. सो आय एम सिटिंग इन द गार्डन आणि ते का एक म्हातारे बाबा आहेत ते लिटरली सगळे कपडे काढून बसलेत कारण की त्यांना गरमी होते. इथल्या लोकांसाठी 14-15 डिग्री म्हणजे खूप जास्त आहे. तरी त्या LGBTQ कम्युनिटीचे लोक येऊन बसले. इथे या लोकांना समान मानलं जातं, आपल्यासारखंच मानलं जातं. आपल्या इकडे या गोष्टीचा खूप इश्यू केला जातो. त्या लोकांना मोकळीक आहे तुमची जेंडर रिव्हील करण्याचं. तर डिरेक्टली त्यांचं पार्टनर गर्ल आहे किंवा त्यांचं पार्टनर गे आहे, या सगळ्या गोष्टी ते ओपनली सांगू शकतात. इफ दे आर गे, इफ दे आर लेस्बियन, या सगळ्या गोष्टी ते ओपनली सांगतात आणि ह्या गोष्टी या देशांना कित्येक प्रकारे वेगळं ठरवतात. संडे असल्यासारखं बाहेर आहेत आज, कारण की आज ऊन आलं. पी लिहिलेलं जे मशीन दिसते तर ते पार्किंगसाठीचं मशीन आहे. त्या पी मशीनवरती तुम्हाला पार्किंगसाठीचे जे मनी आहेत ते पे करायचे आणि मगच तिथे तुम्हाला पार्किंगमध्ये गाडी पार्क करता येते. बाहेरनं हा एवढा छोटा दरवाजा, आतमध्ये जाऊन बघूयात केवढं हे शॉप आहे. लेट्स सी. ॲज आय केम इनसाइड मला हे सगळं दृश्य दिसलं आणि हा अवाढव्य असा बुक स्टोअर दिसला. यामध्ये लाखो करोडो पुस्तकांची मांडणी केलेली होती. प्रत्येक वेगवेगळे झोन्स बनवलेले होते, वेगवेगळे सेशन्स बनवलेले होते. त्यामध्ये किड्स झोन देखील होता आणि बुक स्टोअरच्या एकदम सेंटरमध्ये रीडिंग हॉल होता. तिथनं तुम्ही अनेक पुस्तकं घेऊन तिथे रीडिंग करू शकत होतात. त्यानंतर एका साईडला एक वॉल पूर्ण आयरिश पद्धतीने पेंट केलेली होती. तिथे आयरिश लोकांची हिस्ट्री, बायोग्राफी या सगळ्या गोष्टींची पुस्तकं तुम्हाला दिसतील. हे स्टोअर जे आहे तर ते 3 फ्लोअरचं होतं. त्यामध्ये एका फ्लोअरवरती कॅन्टीन देखील अवेलेबल होती. आफ्टर दॅट तुम्ही बघू शकता की वरच्या व्ह्यूने हे किती सुंदर आणि खूप जास्त मोठं असं झोन आहे. तर हे जे किल्ल्याप्रमाणे अरेंज केलेलं दिसतं एंट्रन्स, तर हा जो आहे तो किड्स झोन आहे. यामध्ये देखील अनेक प्रकारची लहान मुलांची गोष्टींची, गमतीची, त्यानंतर त्यांच्या चित्रकलेची पुस्तके, या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या. यासारखं बुक स्टोअर मी या आधी कधीही बघितलेलं नव्हतं आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्हीही व्हिजिट करावं.